नमस्कार शेतकरी मित्रांनो, न सुमेत. तर शेतकरी मित्रांनो, कालपासून आपली ओलीत चालू झालेली आहे. गव्हाला 6वा फेर चालू आहे. तर शेतकरी मित्र कमेंट करतात की माझा गहू पडला. तर गहू का पडतो शेतकरी मित्रांनो? बघा, माझी ओलीत चालू आहे. बघा, तुषार सिंचनची ओलीत चालू आहे आणि 6-6 घंट्याचं पाणी चालू आहे. 6वा फेर 6-6 घंट्याचाच आहे शेतकरी मित्रांनो, कारण की या कालावधीमध्ये पाणी भरपूर पाहिजे. तर गहू का पडतो? तुमचा जेव्हा फेर येतो तेव्हा फेर लेट होतो तुमचा शेतकरी मित्रांनो, आणि जमीन उलल्या जाते. जे भारी जमीन आहे, जे हलकी जमीन आहे, याला ताण जास्त बसल्या कारणानं जमीन उलते शेतकरी मित्रांनो गव्हाची. आणि जमीन उलली आणि त्याच्यात जर आपलं पाणी गेलं, पट पाणी किंवा तुषार सिंचनचं पाणी, तर काय होते शेतकरी मित्रांनो? जमीन लूज होते आणि गव्हामध्ये उभई आली की वजन वाढते. आणि त्याच्यामध्ये पाण्याचंही वजन आणि हवा सुटली की गहू पडतो शेतकरी मित्रांनो. तर असं नाही झालं पाहिजे. तर काय करायचं शेतकरी मित्रांनो? तुम्ही 2-2 तासाची शिप द्या. 2 तासाची शिप, जर 2 तासाच्या शिपमध्ये जर गहू पडत असेल तर पुन्हा 1.5 तासाची द्या. आणि 1.5-2 तासाच्या शिपमध्ये जर गहू नसन पडत शेतकरी मित्रांनो, तर कंटिन्यू चालू द्या. आणि जर तुम्हाला पडताना दिसला आता, तर मग थांबून जा शेतकरी मित्रांनो. पुन्हा थांबायचं, 2 घंटे थांबायचं, पुन्हा शिप चालू करायची. वेळ लागेल पाणी द्यायला, पण गहू पडणार नाही शेतकरी मित्रांनो तुमचा. तर पहिलेच शेतकरी मित्रांनो, जमीन उलू नाही द्यायची, फेर व्यवस्थित चालू द्यायचा. तर जमीन जर नाही उलली तर तुमचा गहू पडणार नाही. आणि हवा जर असली ना शेतकरी मित्रांनो, तर थांबून जा शेतकरी मित्रांनो. आता हवा तर चालूच राहणार आहे. सकाळी ओलीत करायचं आणि मस्त पद्धतशीरपणे ओलीत होते शेतकरी मित्रांनो. हे बघा, माझा गहू पडलाच नाही आहे. तर बघा, मागील वर्षी गहू पडला होता, तर मागीलच्या वर्षीचा अनुभव लक्षात ठेवून मी बघा, जमीन उलूच नाही दिली तर गहू यावर्षी पडून नाही राहिला शेतकरी मित्रांनो. हे बघा, 6-6 घंट्याचं पाणी चालू आहे आपलं. तर कसा वाटला तुम्हाला या गहू आपला नर्मदा सागर? आज या गव्हाला 75 दिवसाचा कालावधी झाला. काल इथे शिप झाली आहे शेतकरी मित्रांनो. बघा, इथे गहू कुठेच पडला नाही आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. आपला आज संध्याकाळी व्हिडिओ येणारच आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.